नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये शेती मागणाऱ्याची संख्या माझ्याकडे जास्त आहे। आज तुम्हाला अगदी डांबरी रोड टच हे रोड दाखवा। हे डांबरी रोड टच तुम्हाला मी 12 एकर फुल बागायती पूर्ण सिंचनाची बागायती शेती देतो। एक विहीर, 2 बोर आणि त्यानंतर इथून जवळजवळ 6 किलोमीटरच्या अंदाजे 6 किलोमीटरच्या अंतरावरती भीमा नदी आहे। भीमा नदीवरनं बाकीच्यांनी पाईपलाईन केलेली आहे। त्याचे पूर्ण ऊस आहे। त्यानंतर 12 एकरमध्ये आत्ता सध्याला 2 BHKचा टॉपमध्ये बंगला बांधला असून अक्कलकोट फक्त 20 किलोमीटर आहे। सोलापूर इथून जवळजवळ 27-28 किलोमीटर आहे। तर एक मिनिट, ते गावाला नाकावर साहेब रेल्वे स्टेशन तडवळ। हां, तर तडवळ जे आहे, तडवळ रेल्वे स्टेशन इथून 3 किलोमीटरच्या अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे। त्याच पद्धतीने ते शक्तिपीठाचा रस्ता इथून कमीत कमी 1.5 किलोमीटरनं 1 किलोमीटरनं शक्तिपीठाचा रस्ता गेलेला आहे। अशी चांगली जमीन आणि मेन डांबरी रोड टचला फुल फ्रंटेज असलेला या ठिकाणी जाता तुम्ही तडवळ रेल्वे स्टेशनकडे जाता किंवा सोलापूरला जाऊ शकता। आणि त्याच पद्धतीने तुम्ही जर इकडे गेला तर तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकता। फक्त 20 किलोमीटर अक्कलकोटाची जी जमीन दाखवतो मी, ते 1 BHK नवीन बंगला फुल फ्रंटेज रोडला अशी अगदी चांगली शेती घेऊन आलेला आहे। तर ती शेती हे आहे, हे बंगला आहे, संपूर्ण शेती आहे। तर मी दाखवतो या मागे। तर मित्रांनो, ही 12 एकर शेती आहे। अगदी डांबरी रोडला 300 ते 350 फुटाचा हे आहे। हा परिसर बघा, सगळा ऊस आहे। इथं भीमा नदी 6 किलोमीटरच्या आसपास आहे असं दाखवलं जातं। हा सोलापूरकडे जातोय आणि त्याच पद्धतीने आपण इकडे गेलो, ह्या बाजूला हा रस्ता अक्कलकोटला जातो, 20 किलोमीटरवरती आहे। हा फ्रंटेज आहे, ह्या लिंबाच्या झाडापासून फ्रंटेज आहे। तो इथंपर्यंत हा बंगला आहे बघा, 2 BHKचा बंगला आहे, फार्म हाऊस आहे, बंगला आहे। हे बघा, हा असा पण रस्ता आहे, पलीकडे रस्ता आहे। त्याच पद्धतीने हे लिंबाचं झाड दिसतंय, तिथंपर्यंत हा फ्रंटेज आहे। पूर्ण रात्री बेरात्री येऊ जाऊ शकता। आता तुम्हाला मी आतमध्ये घेऊन चलतो, चला। तर हे बघा, असा रस्ता आहे। एक विहीर, 2 बोर, पूर्वी ऊस होता, आता नाही। आता चला नेऊन दाखवतो तुम्हाला आतमध्ये, आता संपूर्ण बाग दाखवतो। तर रस्त्याला लगत अशी एक 40 फुटी विहीर आहे। हे बघा, अगदी शार्प आणि निळं पाणी आहे। हे बघा, रस्त्यालगत आहे, डांबरी रस्त्यालगत आहे। तुम्हाला डांबरी रस्ता दाखवला आहे मी, आता लगेच आलो आहे आपण। ही विहीर आहे, मोटर आहे, हे बघा, सगळी व्यवस्था सोय आहे। हे बघा, अशा पद्धतीने विहीर आहे आणि ह्या रस्त्याच्या बाजूलाच आहे। हे बघा, पूर्ण हिरवळ दिसती, पूर्ण झाडं आहेत। पावसाळा आहे म्हणून नाही, तर इथं उन्हाळ्यात पण पाणी आहे। भीमा नदी इथून 6 किलोमीटर आहे। मी एकदा सोडून 3दा सांगितलं आणि ते अजून तुम्हाला सांगतो 4-5दा की भीमा नदी जवळ आहे। बाकी ऊस आहे, आता तुम्हाला ते पण दाखवतो। ह्या क्षेत्रामध्ये नाही, पण बाकीच्या बाजूच्या क्षेत्रामध्ये आहे। असं शार्प पाणी आहे, हे बघा, निळं पाणी आहे असं। हा जिना आहे बंगल्याचा, हे डिझाईन आहे। पोर्चमध्ये आलो आहोत। हे बघा, अगदी सुंदर बंगला आहे। हे बघा, तर असा हॉल आहे, अगदी सुंदर छानसा बांधलेला हॉल आहे। हे बघा, हे बघा, असं हॉल आहे। हे किचन आहे, खूप मोठं किचन आणि वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेलं किचन आहे। खूप मोठं किचन आहे। हे बघा, व्हेंटिलेशन वगैरे पूर्ण आहे। हे बेडरूम आहे, खूप मोठं बेडरूम आहे, हॉलसारखं बेडरूम आहे। हे बघून घ्या, हे अशा पद्धतीने बेडरूम आहे। हे टॉयलेट, संडास बाथरूम इकडे आहे। हे बघा, अगदी फार्म हाऊस इतकं सुंदर आहे अगदी। आणि हा पोर्च आहे, पूर्ण वॉश बेसिंग वगैरे। आता तुम्हाला ही हॉल, किचन, एवढा मोठा म्हणजे बेडरूम सगळं दाखवलेलं आहे। आता दुसऱ्या बेडरूममध्ये दाखवतो। हे बघा, हे असं बेडरूम आहे, खूप छान बांधलेलं आहे, व्हेंटिलेशन वगैरे आहे। एखादं फार्म हाऊस, अगदी बंगलोज खूप सुंदर आहे शेतामध्ये। तर हॉलमधून आपण बाहेर परत पडतो।
तुम्हाला 2 BHKचा फार्म हाऊस असे 5-6 खोल्या बांधलेला बंगला दाखवला. आता तुम्हाला शेती पूर्ण इतर माहिती देतो. चला आता. हे अशा प्रकारे आमराई आहे. हे बघून घ्या. हे आमराई आहे. हे चिंचाचे झाडं आहेत, आंब्याचे झाडं आहेत, नारळाचे झाडं आहेत. ही तूर लावलेली आहे. हे झाड हद्दीत आहे, पाईप हद्दीत आहे. हे बघा. आणि ह्याचा बांध म्हणजे हा आहे. हा बांध आहे. ह्या झाडापाशी हा बांध आहे. अगदी निसर्गरम्य ठिकाणी असलेली शेती खूप आवडलेली आहे. हे बघा. तसेच हे स्टोर रूम आणि कामगारासाठी घर आहे. आणि ह्या ऊसाला लागून जे ही ऊस दिसतोय, ऊसाच्या अलीकडपासून हे डांबरी रोड आहे. इथून दिसत नाही, झाडे आलेले आहेत तिथपर्यंत ही शेती आहे. हे बघून घ्या. ऊसाला लागून जे आहे हा ऊस आहे. ऊसाच्या अलीकडपासून असंच, पण हे झाडं आहेत हे आपल्या हद्दीत आहेत. ऊसाच्या अलीकडे जे बांध आहे हे आपलं आहे. हे बघून घ्या. हे बघा. तर आता आपण जाऊयात. आणि त्याचप्रमाणे अगदी अशी व्यवस्था केलेली आहे. हे पाईप वगैरे आहेत. जे सामान आहे, शेड आहे, बंगला पत्रा काय आहे ते हे सगळं संपूर्ण सोडूनच जाणार आहेत. हे बघा. हे पण तूर आहे. संपूर्ण तूर आहे. पूर्वी ऊस होता. बघण्यासाठी कोणी नाही, त्यामुळे हा विक्रीस काढलेला आहे. हे बघा. हे बघा. इथं ऊस लावायचा होता, मात्र बघणारे कोण नाही. हे आहे तूर. पलीकडं आहे ऊस. त्या ऊसाच्या अलीकडपासून बांध आहे, बारका बांध. तिथून जे नांगरलेला आहे तोच भाग आपला आहे. हे अशा पद्धतीने आहे. पूर्वी ऊस होता 8-10 एकर, आता काढलेला आहे. हे बघा. हे संपूर्ण तूर आहे. हे पूर्ण तूर आहे. हे बघा. हे बघा. हे जे माणसं 2 उभारलेत त्या चढावर ज्या शाळा चरतात तिथपर्यंत हा पसारा आहे, म्हणजे शेती आहे. हे बघा. अशा पद्धतीने आहे. झाडी वगैरे अगदी गर्द आहे. हा बंगला दिसतो. रोडच्या बाजूलाच घर आहे. फ्रंटेज खूप मोठा आहे. हे बघा. तर मित्रांनो, योगेश सुरवशे हे आमचे मित्र आहेत. तर ह्यांची शेती आहे संपूर्ण. तर त्यांच्याकडनं आता थोडीशी माहिती घेऊ. 1 मिनिट. नमस्कार, मी योगेश सुरवशे. या शेताच्या माझ्या बांधावर उभा आहे. डावीकडे माझी पूर्ण शेत आहे. 2 एकर उडीद आहे, 7 एकर तूर आहे. रोड टच जमीन आहे माझी. लगट 12 एकर आहे. 2 BHK नवीनच बांधलेला बंगला आहे. 2 बोर आहेत, 1 विहीर आहे. मागटल्या वर्षी माझा 8 एकर ऊस होता, पण माझे जरा दुर्लक्ष झाल्यामुळे मी तो मोडला आहे. सध्या 7 एकर तूर आहे, 2 एकर उडीद आहे. ही ऊसासाठी रान ठेवले होते, नांगरून पूर्ण क्लिअर केलेले आहे. आणि इथून माझ्या शेतीपासून क्लिअर 18 ते 19 किलोमीटर अक्कलकोट आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर. 28 किलोमीटर सोलापूर आहे. आणि 3 किलोमीटर तडवळ आहे, जेथे रेल्वे स्टेशन आहे. आणि भीमा नदी जी आहे ते 6 किलोमीटर आहे. माझ्या शेतापासून पलीकडे 6 किलोमीटर भीमा नदी आहे. हां. आणि 2 BHK बंगला आहे. पूर्ण नवीन आहे का? हा, नवीन बंगला आहे. 2च वर्ष झाले बांधून. वाळूत पूर्ण बाकी बांधलेला आहे. सगळीकडे ऊस आहे. तुम्ही काय लावलं नाही ऊस? नाही, सध्या ऊस माझे जरा दुर्लक्ष व्हायला लागले. माझं 2-3 व्यवसाय आहेत गावाकडे. त्याच्यामुळे मला येणं जाणं होत नाही इथं थोडे. त्याच्यामुळे मी काही इकडे लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे ऊसासाठी ठेवलं होतं मी 3 एकर. पूर्वी किती होतं ऊस? पूर्वी 8 एकर ऊस होता ना पूर्ण. तुमचं द्यायचं कारण काय? द्यायचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे थोडं दुर्लक्ष. माझे 2-3 व्यवसाय आहेत मागं, त्याच्यामुळे दुर्लक्ष व्हायला आहे माझं. त्याच्यामुळं मला ही विक्रीसाठी काढायची आहे. बाकीचं काही कारण नाही. नमस्कार. तर मित्रांनो, ही 12 एकर शेती आहे. हे शेती म्हणजे पानमंगळूर गाव आहे. सोलापूरपासून 28 किलोमीटर आणि ह्याच्यापासून अक्कलकोटपासून एक 18-20 किलोमीटर अशी ही आहे. बाजूला 3-3.5 किलोमीटरवरती रेल्वे स्टेशन आहे. असं निसर्ग सान्निध्यात आहे. पाण्याची सिंचनाची पूर्ण सोय आहे. शेजारी 5-6 किलोमीटरवरती ही आहे, भीमा नदी आहे. आणि ह्या शेतामध्ये महत्त्वाचं म्हणजे 2 BHK अगदी RCC नवीन बंगला बांधलेला आहे, म्हणजे फार्म हाऊस आहे. आणि शेतामध्ये सगळी सुखसुविधा उपलब्ध आहे. लाईट आहे, 2 बोर आहे, विहीर आहे.
शेजारी पाजारी सगळे भीमा नदीवरनं पाईपलाईन आहे. केवळ आमच्या मित्रांना ही शेती आता सध्याला करायची नाही, त्याचे काही व्यवसाय आहेत त्यांना बघणं होत नाही, त्यामुळे त्यांनी विकायला काढलेले अगदी डांबरी रोड टच अशी शेती पुन्हा तुम्हाला खरंच मिळणार नाही. इतकी चांगली शेती आहे आणि ह्याची प्राईस कोट त्यांनी केलेली आहे की बाबा आम्हाला तुम्ही एकरी 15 लाख द्या, कारण का डेव्हलपच अशी शेती आहे, व्यवस्थित आहे, खूप चांगली आहे. 15 लाख त्यांनी सांगितलेले आहे एकरी. तरीही मान म्हणून आपण जर त्यांना काय बोललो, माझा मित्र आहे, तर ते थोडंफार कमी थोडंफार बैठक केला किंवा मिटिंगला कमी होऊ शकतं. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त काय बोलू शकत नाही. त्याच पद्धतीने जर तुम्हाला महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रामध्ये की तुम्हाला काही प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा प्लॉट आहे, बंगला आहे, शेती आहे, इतर प्रॉपर्टी काही खरेदी करायची असेल किंवा द्यायची असेल, घ्यायची असेल, तर दोन्ही ग्राहक माझ्याकडे आहे. घेणारे पण ग्राहक उपलब्ध आहेत, देणारे पण ग्राहक उपलब्ध आहेत माझ्याकडे. सगळे म्हणजे देणारे घेणारे दोन्ही ग्राहक उपलब्ध आहेत. त्या कारणासाठी की माझे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि अजून एकदा सांगतो की ही जी शेती आहे, बंगला म्हणतो, शेती बंगला ठीक आहे, अगदी डांबरी रोड टचला विहीर आहे, 2 बोर आहेत, पाण्याची मुबलक व्यवस्था आहे, भीमा नदी आहे, ती पाईपलाईन करू शकता. तुम्हाला ते स्वस्त त्यांनी खरं तर सांगितलं 15 लाख त्यांनी, तरीही त्यामध्ये सुद्धा आम्ही बैठकीला कमी मी करू शकतो. त्याच्यामध्ये माझे प्रॉपर्टी नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.